यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान आणि आदर केला जातो त्या ठिकाणी देवताही आनंदाने वास करतात. कारण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही केवळ एक मानवी व्यक्ती नाही तर आदिशक्ती आणि जगतजननीचे परमस्वरूप मानली जाते. प्राचीन काळापासून आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि परंपरांमध्ये स्त्रीला अत्यंत उच्च आणि पवित्र स्थान दिले गेले आहे. कारण तिचे प्रत्येक कार्य केवळ तिच्यापुरते मर्यादित नसते तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला प्रगतशील बनवते. कधी ती सरस्वती बनून ज्ञान देते तर कधी अन्नपूर्णा बनून अन्नाचा आशीर्वाद देते आणि कधी लक्ष्मी बनून घरात समृद्धी आणि सौभाग्य आणते. म्हणूनच ऋषी मुनींनी स्त्रीला केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे तर संपूर्ण सृष्टीला संतुलित ठेवणारी परमशक्ती मानले आहे. म्हणून दरवर्षी संपूर्ण जग या अद्भुत शक्तीचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करते. परंतु स्त्रीचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसतो. तो तिच्या अस्तित्वाचा, तिच्या शक्तीचा आणि तिच्या शाश्वत सत्याचा आयुष्यभर आदर करण्यात आहे.